Standard 7th, Subject Mathematics, Chapter 1st, Geometrical Constructions, Practice Set 1. प्रॅक्टिस सेट 1 मधील पहिल्या प्रश्नात लाईन सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे आहेत आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये अँगल्सचे अँगल बायसेक्टर्स काढायचे आहेत. ह्या प्रश्नामध्ये काढायच्या आकृत्या तुम्ही मागील 2 व्हिडिओ पाहून काढू शकता. आज आपण तिसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करू. तिसरा प्रश्न आहे, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. व्हेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे एक विशालकोन त्रिकोण आणि एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे. यासाठी अगोदर आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशालकोन त्रिकोण काढू. इथे ट्रायंगल LMN हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढलेला आहे. या ट्रायंगल मधील प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर आपण काढूयात. प्रथम काढूयात अँगल M चा अँगल बायसेक्टर. कंपासाच्या मदतीनं योग्य अंतर ठेवून निडल पॉइंट M वरती ठेवून एक कंस असा काढायचा की ज्याद्वारे साइड MN आणि साइड ML ला इंटरसेक्ट केल्या जाईल. आता मिळणाऱ्या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून कंपासमध्ये योग्य अंतर ठेवून समोरच्या बाजूला 2 कंस काढून घ्यायचे आणि त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट M शी जोडून घ्यायचा. अशा पद्धतीनं अँगल M चा आपण अँगल बायसेक्टर काढला. आता अँगल N चा अँगल बायसेक्टर काढू. अँगल N चा अँगल बायसेक्टर काढलेला आहे. तीच पद्धत वापरून अँगल L चा अँगल बायसेक्टर काढू. अँगल L चा अँगल बायसेक्टर काढून झाला. अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल हे तीनही अँगल बायसेक्टर्स कॉन्करंट आहेत आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आपण I ह्या अक्षराने दर्शवत असतो तो ट्रायंगलच्या मध्ये आहे. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल लाईज इन इट्स इंटेरियर पार्ट. आता आपण राईट अँगल ट्रायंगल काढणार आहोत. त्याच्या अँगल बायसेक्टर्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतो ते शोधून काढू. इथे आपण ट्रायंगल ABC काढला आहे. ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्या प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर आपण काढू. प्रथम अँगल B चा अँगल बायसेक्टर काढू. अँगल B चा अँगल बायसेक्टर काढलेला आहे. याच पद्धतीचा वापर करून अँगल C चा अँगल बायसेक्टर काढू. आता अँगल A चा अँगल बायसेक्टर काढू. हे तीनही अँगल बायसेक्टर्स कॉन्करंट आहेत असं आपल्याला दिसून येईल आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स इन राईट अँगल ट्रायंगल लाईज इन इट्स इंटेरियर पार्ट. या दोन्ही आकृत्यावरून आपण आपलं उत्तर लिहूयात. द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल लाय इन देअर इंटेरियर पार्ट्स. Question number 4. Draw a right angle triangle. Draw the perpendicular bisectors of its sides. Where does the point of concurrence lie?
म्हणजे एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कोठे आहे. या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी अगोदर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल काढावा लागेल. इथे ट्रायंगल PQR काढलेला आहे. ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्या प्रत्येक साइड्सच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठं येतो ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आपण या ट्रायंगलच्या प्रत्येक साइड्सचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. प्रथम साइड QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. कंपासचं निडल पॉइंट Q वरती ठेवू. QR च्या निम्म्यापेक्षा अधिक अंतर घेऊ. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस काढू. आता कंपासचं निडल पॉइंट R वरती ठेवू आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस काढून घेऊ. ह्या कंसांचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स जोडून घेऊ. अशा पद्धतीनं साइड QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला. आता साइड PQ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर याच पद्धतीने काढू. यानंतर साइड PR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. अशा पद्धतीनं साइड PR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला. आकृतीत आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ह्या 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा साइड PR वरती आलाय. साइड PR या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस आहे. या पॉइंट ऑफ कॉन्करन्स बद्दल आणखी असं सांगता येईल की हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स साइड PR च्या मध्यभागी आहे, म्हणजे हायपोटेनसच्या मध्यभागी आहे. म्हणून आपण आपले उत्तर लिहिणार आहोत. The point of concurrence of perpendicular bisectors of sides in right angle triangle lies at the midpoint of the hypotenuse. Question number 5. Maithili, Shaila and Ajay live in 3 different places in the city. A toy shop is equidistant from the 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. म्हणजे मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साह्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण द्या. ह्या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी अगोदर आपण मैथिलीचे घर M, शैलाचे घर S आणि अजयचे घर A ह्या पॉइंट्सनी दाखवू. ह्या पॉइंट्सना जोडल्यावर M, S आणि A असे व्हर्टायसेस असणारा एक ट्रायंगल तयार होईल. लक्षात ठेवा की MSA हे पॉइंट्स म्हणजे मैथिली, शैला आणि अजय यांची घरे आहेत. आता आपल्याला M, S आणि A या तिघांपासून इक्विडिस्टंट म्हणजे समान अंतरावर असणारा पॉइंट शोधायचा आहे. आतापर्यंतच्या अभ्यासावरून आपल्याला हे माहीत झाले आहे की ट्रायंगलच्या तीनही साइड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे कॉन्करंट असतात आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा तीनही व्हर्टायसेस पासून इक्विडिस्टंट असतो. म्हणून आपण आता ह्या ट्रायंगल MSA च्या सर्व साइड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढू आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधून काढू. प्रथम SA या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू.
साईड यसेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून झाला. आता साईड AM चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. साईड AM चा परपेंडिक्युलर बायसेक्टर सुद्धा काढून झाला. आता साईड MS चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून झालेत. हे तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कॉन्करंट आहेत आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आपण C ह्या अक्षराने दर्शवत असतो, हा पॉइंट C म्हणजे त्या शहरात असणारं टॉय शॉप म्हणजे खेळण्यांचं दुकान आहे असं आपण समजू. आणि या पॉइंट C पासनं ट्रँगलचे तीनही व्हर्टायसेस म्हणजे त्या तिघांची घरे समान अंतरावरती आहेत हे आपल्या लक्षात येईल. हे दाखवून देण्यासाठी पॉइंट C पासून कुठल्याही एका व्हर्टायसेस पर्यंतचं अंतर घेऊन एक सर्कल काढून घेऊ. या आकृतीद्वारे आपण हे स्पष्ट केले की मैथिली, शैला आणि अजय यांच्या घरापासून समान अंतरावरती असणारं टॉय शॉप जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर आपल्याला सर्कम सर्कल ही आकृती काढावी लागेल. आणि या सर्कम सर्कलचा जो सर्कम सेंटर आहे ते सर्कम सेंटर म्हणजे टॉय शॉप असेल, खेळण्यांचे दुकान असेल. आणि ट्रँगलचे 3 व्हर्टायसेस हे मैथिली, शैला आणि अजय यांची घरे असतील. अशा प्रकारे आकृती काढल्यावर आपण प्रश्नाचे उत्तर लिहू. सर्कम सर्कल शुड बी यूज्ड टू रिप्रेझेंट द इक्विडिस्टंट टॉय शॉप फ्रॉम 3 डिफरंट हाऊसेस ऑफ मैथिली, शैला अँड अजय. We use circumcircle because we consider the 3 houses as 3 vertices of a triangle and circumcenter as toy shop. The circumcenter is equidistant from the vertices, that is the houses of Maithili, Shaila and Ajay.